पाण्याची कमतरता. मॉन्टीला आपली सायकल खूप प्यारी होती. तो रोज आपली सायकल धुवून मस्त चमकवायचा. आणि आज मॉन्टी आपली सायकल धुवायला सोसायटी पार्कमध्ये आला. मॉन्टीने सोसायटीच्या नळाला आपला पाईप जोडला आणि सायकल अगदी रगडून धुवायला लागला. आज तर माझी सायकल धुतली पण जाईल आणि आई रागवणार पण नाही, कारण आज तर मी सायकल घराच्या बाहेर येऊन धुतोय. स्टॅप सारखा चालू होता, ज्यामुळे खूप सारं पाणी वाहून जाऊन त्या पार्कमध्ये जमा झालं. थोड्या वेळाने सोसायटी पार्कमध्येही गट्टू चिंकी खेळायला आले आणि त्यांना बघून मॉन्टीला मस्ती करावीशी वाटली. हे गट्टू, इकडे बघ. गट्टूने जसा मॉन्टीचा आवाज ऐकून पाठीमागे पाहिलं तर मॉन्टीने पाईपची पिचकारी करून त्याला भिजवायला सुरुवात केली. मॉन्टी, मॉन्टी थांब, नाहीतर मी आईला तुझं नाव सांगेल. मॉन्टी तरीही थांबला नाही. अजूनही मॉन्टी भरपूर सारं पाणी वाया घालवत होता. चिंकीला राग आला आणि म्हणून ती मॉन्टीकडून पाईप घ्यायला पुढे आली, पण ती सुद्धा त्या पाण्याच्या चिखलात पडली आणि चिंकीला बघून मॉन्टी अजूनच जोरात हसू लागला. मॉन्टी, नळ बंद कर. बघ, तुझ्यामुळे गार्डन मध्ये चिखल झालाय. चिंकी, या उन्हाळी वातावरणात मला पाण्यासोबत खेळायला खूप मजा येते. घ्या घ्या, अजून घ्या. तुम्ही लोक सुद्धा यात मस्ती करून घ्या. आणि हे बोलून मॉन्टी गट्टू चिंकीवर सतत त्या पाण्याची पिचकारी मारू लागला. गट्टूने चिडून मॉन्टीच्या हातून तो पाईप जोरात आवळून धरला, ज्यामुळे पाण्याचं प्रेशर वाढू लागलं आणि अचानक टॅबला लावलेला पाईप फुटून निघाला आणि खूप जोरात पाणी वाहायला लागलं. हे पाहून मॉन्टी घाबरला आणि तो तिथून पळून गेला. हा, मॉन्टी तर पळून गेला. चल आपणही जाऊया, नाहीतर सगळ्यांना वाटेल गार्डन मध्ये चिखल आपणच केलाय. हो, तू बरोबर बोलतोयस. चल जाऊया. गट्टू चिंकी आपल्या घराकडे धावले आणि सोसायटीच्या मेन टँक मधील पूर्ण पाणी सायकल आणि मॉन्टीच्या मस्तीमुळे सगळं वाहून गेलं. हे काय करून ठेवलंय तुम्हा दोघांनी? खेळायला गेलेलात की आंघोळीला? आई काही न बोलता रागवून आत गेली आणि गट्टू चिंकीला टॉवेल घेऊन आली. हे घ्या, आधी स्वच्छ व्हा, मग घराच्या आत या, समजलं? गट्टू चिंकीने स्वतःला टॉवेलने साफ केलं आणि घरामध्ये जाऊन आपले ओले झालेले कपडे बदलले. थोड्या वेळानं आईनं पाहिलं की किचनमध्ये पाणी येणं बंद झालंय. अरे, हे काय झालं? स्वयंपाकघरात पाणी येत नाहीये. आता काय होईल? तेवढ्यात बाबाही बाथरूम मधून बाहेर येऊन आईला विचारू लागले, अरे, पाणी का बंद झालं? मी आत्ताच आंघोळीला सुरुवात केली होती. आता हा साबण कसा काढू? गट्टू चिंकी बाबांना असं साबणाच्या फेसात गुंडाळलेले पाहून हसू लागतात. अजिबात हसायचं नाही दोघांनी. स्वयंपाकघरातही पाणी येत नाहीये. सोसायटी ग्रुपमध्ये विचारते, सगळ्यांचं पाणी गेलंय की आपलंच? आई, ग्रुपमध्ये विचारायची गरज नाहीये, कारण सोसायटीची टाकी पूर्ण रिकामी झालीये. काय? हे काय बोलतोयस तू? हो आई, गट्टू बरोबर बोलतोय. मॉन्टीने सोसायटीच्या मुख्य टाकीच्या नळाने आपली सायकल धुण्याच्या नादात सगळं पाणी वाया घालवलं. आम्हालाही त्यानेच भिजवलं. अरे, मी काय करू? थोडंसं पाणी असेल ना घरात. आता टॉवेलने अंग पुसून घ्या. मी सोसायटी सेक्रेटरींना फोन करून बघते ह्या संदर्भात. ह्या मॉन्टीच्या खोड्या तर वाढतच चालल्यात. आई फोन लावायला गेली आणि गट्टू चिंकीने बाबांना टॉवेल आणून दिला. बाबा, आज तर तुम्ही पाण्याशिवाय आंघोळ करण्याचा एक नवीन रेकॉर्ड केलाय. टॉवेल द्या मुलांनो, ही मजेची वेळ नाहीये. पाणी संपणं खूप सिरियस प्रॉब्लेम आहे. बाबा टॉवेल घेऊन बाथरूममध्ये गेले. इकडे आईने सेक्रेटरींना फोन लावला. हॅलो, सेक्रेटरी साहेब, मुख्य टाकीतलं पाणी खरंच संपलंय का? हो, कुणीतरी सोसायटीच्या टॅपला खुलं सोडलं आहे, ज्यामुळे सगळा टँक खाली झालाय. आता काय होईल? पाण्याशिवाय तर अवघड आहे सगळं. गट्टूला खूप तहान लागली होती. त्याने जाऊन जसं फिल्टरमधून पाणी काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा फिल्टरमधूनही अर्धा ग्लासच पाणी बाहेर आलं. अरे देवा, अर्ध्या ग्लास पाण्याने तर माझी तहान नाही भागणार. आई, मला अजून पाणी प्यायचंय. आता तर घरात अजिबात पाणी नाहीये. मी तुम्हा दोघांना म्हटलं होतं की फिल्टरमधून पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवून या, पण नाही, तुम्ही दोघांनी माझं ऐकलं नाही आणि खेळायला गेलात. आता असंच तहानलेलं राहावं लागेल. गट्टू,
आई जे म्हणतीये ते कर बरं, नाहीतर जर ती नाराज झाली तर नाश्ताही मिळणार नाही. गट्टूने नाश्त्याचं नाव ऐकून पाण्याचा हट्ट सोडला. बाबा सुद्धा सोसायटी ग्रुपमध्ये पुन्हा पुन्हा पाण्याचा अपडेट घेत होते. सगळी लोक पाण्याशिवाय वैतागली आहेत. असं वाटतंय आता सोसायटीत एक टँकर मागवावा लागेल. हो, टँकर आला तर प्रश्नच मिटला. चला, जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत नाश्ता करून घेऊया. बरं झालं मी सकाळी नाश्ता बनवला होता. हो आई, पोटात कावळे ओरडतायत. एवढं बोलून चिंकीने झटकन टेबलवर ठेवलेल्या सँडविचचा बाईट घेतला. पण एवढ्यातच तिच्या तोंडाची आग होऊ लागली. अरे अरे, काय झालं बाळा? बाबा, मी चुकून मिरची खाल्ली. ओहो, पाणी आणा लवकर. पाणी कुठून आणू? घरात तर थेंबरही पाणी नाहीये. आई खूप तिखट लागलाय ग. थांब बाळा, मी काहीतरी करते. आई लगेच किचनमध्ये जाऊन साखर घेऊन आली आणि चिंकीच्या तोंडात टाकली. आणि थोड्या वेळाने चिंकीच्या तोंडाची आग होणं थांबलं. अरे देवा, पाण्याशिवाय 1 मिनिट राहायचं सुद्धा अवघड आहे. माहित नाही पूर्ण दिवस कसा जाणार आहे. अरे चिंता करू नका, सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी मिळून टँकर मागवला आहे. आत्ता ग्रुपवर मेसेज होता. अरे वा, कधी येणार आहे टँकर? संध्याकाळी 4ला येईल. रेडी राहा मुलांनो. ज्या घरात जेवढे मेंबर्स असतील त्यांना तेवढंच पाणी मिळेल. म्हणजे आपल्याला 4 बादल्या पाणी साठवायचंय. पण गट्टू चिंकी कसे उचलतील बादली? नाही आई, आमच्या वाट्याचं पाणी आम्ही टँकर मधून नक्की भरून आणू. ये! अरे ही काय मजा नाहीये. एवढी मोठी बादली कशी उचलणार आहात दोघं? काळजी करू नकोस आई, आमच्याकडे एक कल्पना आहे. यानंतर चिंकी आतमध्ये जाऊन 2 छोट्या बादल्या घेऊन आली आणि म्हणाली, मी आणि गट्टू आमची मोठी बादली ह्या छोट्या बादल्यांनी भरू, पण आमच्या वाटेचं पाणी आम्ही स्वतःच साठवू. आई, वा मुलांनो, चला चला, टँकर येईलच. गट्टू, चिंकी, आई बाबा सगळे आपापल्या बादल्या घेऊन सोसायटीच्या गार्डनमध्ये पोहोचले. आणि जसा टँकर आला तेव्हा गट्टू चिंकीने आपल्या बादल्या फुल करून घेतल्या आणि बादल्या बाजूला ठेवून आईबाबांना मदत करायला गेले. आणि तेवढ्यात तिथे मॉन्टी सुद्धा आपली बादली घेऊन येतो. अरे, ही लाईन तर खूप मोठी आहे. एक काम करतो, गट्टू आणि माझी बकेट सेम कलरची आहे, तर ती एक्सचेंज करतो. आणि हीच संधी बघून मॉन्टीने गट्टूची भरलेली बादली एक्सचेंज केली. अगं चिंकी, हे बघ, माझी बादली रिकामी कशी झाली? अशी कशी रिकामी झाली गट्टू? तुझी बादली तुटलेली होती का? नाही चिंकी, मी आणण्याआधी बघितली होती. मला असं वाटतंय की हे मॉन्टीने केलंय. तोच तुझी बादली घेऊन पळून गेला असेल. ह्या मॉन्टीला तर ना मी अजिबात सोडणार नाहीये. सोड ना गट्टू, तू परत भर बादली. आज समजलं की पाण्याचा एक एक थेंब किती कष्टाने मिळतो. हो गट्टू, आज पाणी भरल्यावर समजलं की पाणी वाया घालवू नये. आई बाबा मुलांचं हे बोलणं ऐकून खुश झाले. चला, आज पाण्याच्या अभावाने पाण्याची किंमत समजली मुलांना. हा, आणि ते बघ, गट्टू आपल्या बादलीतनं किती विचारपूर्वक पाणी वापरतोय. सगळे आपापल्या बादल्या घेऊन घरी गेले. घरी जाऊन गट्टूच्या बादलीतनं थोडंसं बाबांनी पाणी घेऊन आपल्या तोंडावर पाणी उडवत म्हणाले, ओहो, खूप गरमी आहे आज. तेवढ्यात गट्टू रागावून म्हणाला, बाबा, तुम्ही माझं पाणी वाया नका घालवू. हे आपल्याला उद्यापर्यंत पुरवायचंय. हे पाहून तिघेही गट्टूकडे बघून हसू लागले.